दुकाने सुरू करणाऱ्यावर ₹25,000 दंड लागू होणार का? शेगाव येथील पेठ मोहल्ल्यातील स्थितीकडे लक्ष, सर्वांचे लक्ष. शेगाव येथील पेठ मोहल्ल्यात मंगळवारपासून म्हणजेच दिनांक 5 ऑगस्ट पासून ते आज 9 ऑगस्ट शनिवारलाही काही दुकाने पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुर्शी समाजाकडून अन्याय व भेदभावाविरोधात एकतेने शांततेने आंदोलन सुरू असताना अशा प्रकारे काही दुकानदारांनी वैयक्तिकरित्या व्यवसाय पुन्हा सुरू केल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे याआधी 28 जुलैला शेगाव तहसीलदार मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुर्शी समाजाने केलेल्या निवेदनात स्पष्ट उल्लेख होता की जर काला-पिला जनावरांची खरेदी विक्री केली तर संबंधित दुकानदारांवर 25,000 पर्यंतचा दंड आकारला जात असल्याचे प्रकार समोर आले होते. अशा परिस्थितीत आता पुन्हा दुकानं सुरू करणाऱ्या व्यापाऱ्यावर हा दंड लागेल का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. समाजाने एकतेचा निर्धार करत राज्यभर 10 दिवसात आंदोलनाचा इशारा दिला असतानाच काही व्यापाऱ्यांची ही पावले समाजाच्या सामूहिक भूमिकेला विरोधात जाणारी ठरतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर कुर्शी समाज काय अधिकृत भूमिका घेतो, तसेच प्रशासन यावर काय निर्णय घेत, हे लवकर स्पष्ट होईल. महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा.